वर्षभरापूर्वी एक IT कंपनी सुरू होते। मोठ्या प्रमाणात कंपनीत भरती प्रक्रिया ही राबवली जाते। वेळेवर पगार, नौख्यांना प्रशिक्षण, अनेक सोयी सुविधा सगळं अगदी व्यवस्थित सुरू असतं। पण वर्षभरानंतर परिस्थिती बदलायला सुरुवात होते। आधी वेळेवर येणारा पगार मग उशिरा येऊ लागतो। त्यानंतर महिना उलटला तरी पगार काही मिळत नाही। कंपनीकडून मात्र सगळं सुरळीत होईल असं आश्वासन कर्मचाऱ्यांना वारंवार दिलं जातं। मग एक दिवस रातोरात कंपनीला टाळं लागतं आणि 700 इंजिनियर्स बेरोजगार होतात। ही घटना आहे IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या हिंजवडीतील। ही एकच नव्हे तर अशा अनेक बोगस IT कंपन्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणांमुळे सायबर गुन्हेगार आणि बनावट कंपन्यांची धक्कादायक कार्यपद्धती आता समोर आली आहे। या बोगस IT कंपन्या कसं बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून फसवतात हेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी प्रसिद्धा आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पुणे हे देशातील प्रमुख IT आणि शिक्षणाचं केंद्र असल्यानं येथे दरवर्षी हजारो तरुण नोकरीच्या शोधात येतात। मात्र ह्याच सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणाईला जाळ्यात ओढणाऱ्या बनावट IT कंपन्यांचं मोठं रॅकेट पुण्यात सक्रिय झालंय। नुकतंच हिंजवडी फेज 2 मधील एका IT कंपनीनं 700हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार थकवून आणि लॅपटॉपच्या नावाखाली घेतलेली अनामत रक्कम न देता ऑफिसला रातोरात टाळं ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यापूर्वीही खोट्या नोकऱ्यांचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। पुण्यातील ह्या प्रकरणांमधून सायबर गुन्हेगार आणि बनावट कंपन्यांची धक्कादायक कार्यपद्धती अर्थात मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आरोपी प्रथम रोजगार वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि मेसेजिंग ॲप्सद्वारे उमेदवारांपर्यंत पोहोचतात। त्यानंतर नामांकित IT कंपन्यांसारखी नावं आणि लोगो वापरून त्यांचा विश्वास संपादन करतात आणि तसं वातावरण तयार करतात। उमेदवारांची ऑनलाईन मुलाखतही घेतली जाते किंवा काही वेळा थेट निवड झाल्याचं सांगितलं जातं। त्यानंतर थेट ऑफर लेटर पाठवून प्रशिक्षण शुल्क घेतलं जातं। त्याचबरोबर दस्तऐवज पडताळणी शुल्क, लॅपटॉप शुल्क, सिक्युरिटी डिपॉझिट किंवा प्रकल्प नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे मागितले जातात। काही प्रकरणांमध्ये उमेदवारांना काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षणही दिलं जातं, ज्यामुळे कंपनी खरी असल्याचा आभास निर्माण होतो। मात्र पैसे जमा झाल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर बंद होणं, ईमेलला प्रतिसाद न मिळणं किंवा ऑफिसचा पत्ता बनावट असल्याचं उघड होणं अशी प्रकरणं आता समोर आली आहेत। आता पुण्यातील ह्या बनावट कंपन्यांची कार्यपद्धती नेमकी कशी असते ते पाहूयात। पुण्यात उघडकीस आलेल्या ताज्या प्रकरणानुसार ह्या कंपन्या सुरुवातीला फ्रेशर्स किंवा शिकाऊ उमेदवारांना नोकरी देण्याचं आश्वासन देतात। तुम्हाला कामासाठी कंपनीकडून लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर दिलं जाईल, पण त्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये भरावे लागतील असं सांगितलं जातं आणि नोकरीच्या गरजेपोटी तरुण हे पैसे सहज देऊन बसतात। दुसरं आहे ते म्हणजे सुरुवातीला उमेदवारांना पगार देणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं। उमेदवारांना संशय येऊ नये म्हणून या बनावट कंपन्या सुरुवातीचे 1 ते 2 महिने प्रशिक्षण देतात आणि मग कमी प्रमाणात का होईना मानधन देण्यास सुरुवात करतात किंवा पगार वेळेवर देतात। यामुळे तरुणांचा कंपनीवर पूर्ण विश्वास बसतो आणि ते आपल्या मित्रांनाही या कंपनीत नोकरीसाठी सुचवतात आणि विश्वास संपादन केल्यानंतर मूळ खेळ सुरू होतो। पुढील 3 ते 4 महिने प्रकल्प रखडला आहे किंवा क्लायंटकडून पेमेंट आलं नाही अशी कारणं दिली जातात आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थकवले जातात। मग कर्मचाऱ्यांनी जास्त दबाव आणल्यास त्यांना चेक दिला जातो, मात्र तो चेकही बँकेत टाकल्यानंतर बाउन्स होतो। मग पुढची पायरी येते ती थेट पळ काढण्याची। जेव्हा शेकडो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची सुरक्षा ठेव जमा होते आणि पगार थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढतो, तेव्हा कंपनीचे संचालक कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात कार्यालयाला टाळं ठोकून गायब होतात। त्यांचे फोनही बंद होतात आणि वेबसाईटही डिलीट केली जाते। त्यानंतर आहे ते मोठ्या पॅकेज आणि घरबसल्या कामाचं आमिष दाखवणं। ह्या दुसऱ्या प्रकारात असं समोर आलं आहे की सोशल मीडिया आणि जॉब पोर्टल्सच्या नामांकित IT कंपन्यांच्या नावाचा वापर करून आकर्षक पॅकेजच्या जाहिराती दिल्या जातात। ऑनलाईन मुलाखतीचं नाटक करून बनावट ऑफर लेटरही पाठवले जातात। प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये लुटले जातात। पुण्यात दरवर्षी हजारो इंजिनियर आणि IT ग्रॅज्युएट्स रोजगाराच्या शोधात असतात। ह्याच मोठ्या उमेदवार वर्गाला टार्गेट करून बनावट कंपन्या आपलं जाळं पसरवतात। विशेषतः फ्रेशर्स आणि कॅम्पस प्लेसमेंटपासून वंचित राहिलेल्या तरुणांना अशा ऑफर्सचं आकर्षण वाटतं।
ह्या बोगस कंपन्यांकडून एवढं सगळं केलं जात असताना मग ही फसवणूक नेमकी टाळायची तरी कशी तेही पाहूयात। तर नोकरी मिळवण्यासाठी कोणतेही पैसे भरण्यापूर्वी तुम्ही कंपनीची पडताळणी करून घ्या। कंपनीची अधिकृत वेबसाईट, नोंदणी क्रमांक आणि ऑफिसचा पत्ता नेमका व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासून पहा। अधिकृत डोमेन ऐवजी जीमेल किंवा इतर ईमेल आयडी वरून आलेल्या ऑफर्सबाबत सावध राहावं। मुलाखत न घेता किंवा अत्यंत कमी प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या ऑफर्सची खातरजमा करावी। संशयास्पद व्यवहारांची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी। नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा ठेव किंवा फीस भरू नका। दरम्यान सायबर गुन्ह्यांचं बदलतं स्वरूप पाहता बनावट IT कंपन्याही आता रोजगार क्षेत्रातील मोठी डोकेदुखी बनली आहे। पुण्यातील अलीकडील कारवाईनं या रॅकेटचा पर्दाफाश झाला असला तरी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना अधिक सतर्क राहणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे।